नमस्कार, मी कोकणकडनं सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। खूप दिवसापासून तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे फिश मार्केट बघताय, स्पेशली कोकणातले, त्यानंतर मुंबईचे। मी तुम्हाला थोड्या दिवसापूर्वी भाऊचा धक्का कोपरी फिश मार्केट दाखवलं होतं। सो मुंबईमध्ये कोण म्हणतं फक्त भाऊचा धक्काच फेमस आहे, मुंबईमधलं अजून एक फिश मार्केट फेमस आहे, जे म्हणजे उरण फिश मार्केट। सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी उरणचं फिश मार्केट दाखवणार आहे। सो व्हिडिओ पुढेपर्यंत नक्की बघा। तर आता आपण आलेलो आहोत पनवेलमध्ये। पनवेलमध्ये उरण फिश मार्केट भरलं जातं आणि खूप स्वस्त, अगदी स्वस्त म्हणण्यापेक्षा वाट्यावरती मच्छी मिळते। जसं की आपण इतर ठिकाणी जातो, भाऊचा धक्का, कोपरी फिश मार्केट, वेगवेगळ्या मीरा रोडचं मार्केट, वेगवेगळ्या प्रकारचे मच्छी मार्केट आहेत। त्याचप्रमाणे उरण फिश मार्केट देखील मुंबईमधलं, म्हणजे स्पेशली नवी मुंबईमधलं खूप जास्त फेमस मार्केट आहे। इथे आजूबाजूच्या गावातले म्हणजे पनवेल, त्यानंतर तिकडे जे पण गावं आहेत त्या सगळ्या गावातील लोक इथे मच्छी घेण्यासाठी येतात। आणि कोळींबाईंची तर मजाच असते, कारण का हे सगळ्यात मोठं फिश मार्केट आहे, तुम्ही बघू शकता। सो चला आता मी तुम्हाला इथले वेगवेगळ्या मच्छीच्या पाट्या, त्यानंतर वेगवेगळ्या कोळींबाई, त्यानंतर वेगवेगळी मच्छी, या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। तर चला सुरुवात करूया। आता बघू शकता तुम्ही सगळ्या प्रकारची मच्छी इथे बघताय, जसे की क्रॅब आहेत, प्रॉन्स आहेत, मालवणी बांगड्या आहेत, नॉर्मल बांगड्या आहेत, बोंबील आहेत, अशी खूप प्रकारची मच्छी, म्हणजे ज्या मच्छी पण पाहिल्या पण नसल्या सगळ्या मच्छ्या इथे अवेलेबल आहेत। आता तुम्हाला मी याचे रेट्स वगैरे सांगते। हे जे प्रॉन्स आहेत, म्हणजे छोटे प्रॉन्स 100 रुपये वाटा आहे। त्यानंतर वेगवेगळे, जसं की आता या सगळ्या पाट्या ज्या लावलेल्या आहेत, हा मालवणी बांगडा आहे जो 100 रुपयाला 4 एक वाढवून दिला जातो। प्रत्येक आपण मच्छी मार्केटमध्ये गेलो की एक ताई वाढवून द्या ना, एक दादा वाढवून द्या ना, असं म्हणतोच। सो आपल्याला मच्छी इथे वाट्यावरती मिळते आणि ते पण वाढवून देखील मिळते। सो इथे बघू शकतो तुम्ही, लोकांची गर्दी इतकी आहे, इतक्या प्रमाणावर लोक इथे मच्छी घेण्यासाठी येतात की त्याला तोडच नाही, कारण का खूप मस्त फिश मार्केट आहे। मी तुम्हाला जस्ट ओव्हरव्ह्यू, थोडा झलक दाखवते मच्छीची। वेगवेगळ्या प्रकारची, हा राणी मासा म्हणतात, अशी वेगवेगळी कोणती कोणती मच्छी आहे तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवते, जेणेकरून तुम्हाला इथे येण्यापूर्वी कळेल की इथे कुठल्या कुठल्या प्रकारची मच्छी मिळते। आणि गर्दी तर इतकी असते ना की त्याला तोड नाहीये। सो चला, याला वाकट्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही मला कमेंट करून कळवा। त्यानंतर इथे बघू शकता याला टोल मासा म्हणतात। त्यानंतर अजून वेगवेगळे मासे तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। सो व्हिडिओ पुढेपर्यंत बघत राहा, कमेंटमध्ये कळवत राहा की तुम्ही तुमच्या एरियामध्ये, तुमच्या लोकेशनमध्ये या फिश मार्केट किंवा यांना काय म्हणतात। हा मी जो मासा पाहिला ना, याला तार मासा असं मला त्या म्हणाल्या काकी। तर हा तार मासा आहे, ज्याची चोच आहे ना खूप जास्त म्हणजे टोकदार असते, तारेसारखी असते। आणि पकडताना सुद्धा, हा फिश पकडताना बापरे, कोळी लोकांना खूप जास्त टेन्शन येतं, कारण का त्याची चोच लागली, म्हणजे त्याची जी पुढे टोक आहे ते लागलं तर इजा होऊ शकते। आता आपण हलवे बघतोय, त्यानंतर ढोमा मासा बघणार। सगळ्या प्रकारच्या मच्छी अवेलेबल आहे, सगळ्या प्रकारचे मासे इथे अवेलेबल आहेत आणि तेही खूप जास्त प्रमाणात। फक्त आपल्याला थोडीशी बार्गेनिंग करावी लागते, बस इतकंच। आणि काही काही मासे तर मी इथे असे बघते ज्यांची नावं मला अद्याप माहीतच नाहीये, तुम्हाला माहित असेल तर मला नक्की कळवा। आणि इथे आपल्याला स्पेशली आजूबाजूला पण खूप फिश मार्केट छोटे छोटे आहेत आणि त्याचबरोबर सी फूड हॉटेल्स पण आहेत। त्यामुळे इथली सगळी जी लोक असतात ना, इथे येऊन मच्छी घेऊन आपल्या ठिकाणी सी फूड, जे फिश मार्केट आणि सी फूड जे हॉटेल्स आहेत तिथे विकण्यासाठी घेऊन जातात। आणि चला आता मी थोडे अजून, हा हलवा जो आहे ना, हा 300 रुपये, म्हणजे थोडक्यात 100 रुपयाला तुम्हाला एक हलवा मिळणार आहे इथला। आणि अजून थोडं बार्गेनिंग करत गेलं तर तुम्हाला अजून एक वाढवून दिला जातो। आता बघू शकता इथे खूप मोठ्या प्रमाणात 400 रुपये किलो असे मोठे टायगर प्रॉन्स आहेत, जे तुम्हाला 350 रुपये किलोला दिले जातील। हे क्रॅब्स आहेत, जे तुम्हाला 100 रुपयाला 3 दिले जातील। अजून बरीच मच्छी मी तुम्हाला दाखवणार आहे। मच्छी बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटत असेल, माझ्या तर सुटते, कारण मला मच्छी पाहायला आणि मच्छी खायला या दोन्ही गोष्टी करायला खूप आवडतात। 100 रुपये वाटा आहे। अशा वेगवेगळे वाटे मच्छीचे तुम्हाला मी दाखवणारच आहे, व्हिडिओ बघत राहा। काकी आपल्याला सांगतायत रेट वेगवेगळे काय आहेत। आणि हा मळ्याचा मासा आहे, म्हणजे गोड्या पाण्यातील मासा आहे। आता ही सुरमई आहे 400 रुपये आणि मोठमोठ्या सुरमई 600, 700, 800, 1000 अशा रेटमध्ये आपल्याला मिळतात। आणि अजून एक मासा मी आता बघितला, हा येस, याचं नाव मला माहित नाहीये, तर तुम्ही मला सांगा याचं नाव काय आहे। चला तुम्हाला मच्छी दाखवते, व्हिडिओ बघत राहा।
तर मग उरण फिश मार्केट कसं वाटलं, नक्कीच तुम्हाला आवडलं असणार, कारण का खरंच खूप स्वस्त दरामध्ये मच्छी मिळते आणि तिथल्या जवळच्या लोकांसाठी तर हे फिश मार्केट खूपच चांगलं आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कळवा. अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेलच तर जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.